बायोफ्लॉक फिश फार्मिंगमध्ये वैशिष्ट्य असं असतं की वॉटर पॅरामीटर सांभाळण्यासाठी जो काही फ्लॉक डेव्हलप केला जातो, ज्याच्यामध्ये झू प्लॅन्टम फायटोप्लॅन्टम्स डेव्हलप करण्यासाठी तुम्ही प्रोबायोटिक्सचा वापर करत असतात. प्रोबायोटिक्सचा वापर करून वॉटर पॅरामीटर्समध्ये सांभाळले जातात, ज्याच्यामध्ये अमोनिया, नायट्राईट कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला जातो. ज्याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा असा असतो की प्रोबायोटिक्समध्ये हा आपल्याला हायड्रोट्रॉपिक बॅक्टेरिया वापरला जातो. हायड्रोट्रॉपिक बॅक्टेरिया हा बेसिलस ग्रुप असतो आणि ऑटोट्रॉपिक बॅक्टेरिया यूज केला जातो, जो नायट्रिफाईन बॅक्टेरिया असतो. नायट्रिफाईन बॅक्टेरियामध्ये नायट्रोस्पिरा, नायट्रोसिमोनाज, नायट्रोबॅक्टर्स असे बॅक्टेरिया यूज केले जात असतात. हा बॅक्टेरिया काय करत असतो की पाण्यामध्ये जे काही तुमचे मासे खाल्ल्यानंतर जी त्यांची विष्ठा असते, त्या विष्ठेचं विघटन करण्यासाठी, त्या विष्ठेपासून होणारा अमोनिया, नायट्राईट हा जो काही पाण्याचे पॅरामीटर्स डिस्टर्ब करत असतो, बिघडवत असतो, याला कंट्रोल करण्यासाठी हा बॅक्टेरिया डेव्हलप केला जात असतो. या बॅक्टेरियामुळे जे पाण्याचं कल्चर असतं ते ब्राऊन कलरमध्ये होत असतं आणि या ब्राऊन कल्चरही म्हटलं जातं. आणि याच्याकडून हा जो बॅक्टेरिया असतो हा काही प्रजातीचे मासे, ज्याला आपण गिल फिल्टर फीडर्स म्हणूया, तो गिल फिल्टर फीडर हा हे बॅक्टेरिया खात असतो. म्हणजे खाद्याचा खर्च वाचवण्यासाठी तो बॅक्टेरिया डेव्हलप होतो. तो बॅक्टेरिया पहिले तर यांची पोट्टीचं विघटन करतो, ज्याच्यामुळे अमोनिया, नायट्राईट या गोष्टी कंट्रोल केल्या जातात आणि तो बॅक्टेरियाला पुन्हा तो मासा खात असतो. असं करून ज्या मासाला डेव्हलप होण्यासाठी जो काही खाद्याचा खर्च होणार आहे, समजा 1 किलो करण्यासाठी जर त्याला 1.5 किलो 2 किलो खाद्य लागणार असेल, तरी हा बॅक्टेरिया एक जो स्वतः प्रोटीन डेव्हलप केलेलं असतं, त्याच्यातून जेव्हा तो त्या मासा त्याला खातो तर हा खाद्याचा खर्च इथे वाचत असतो. एक फायदा तो होतो, एक की पाण्याचे पॅरामीटर सांभाळले जातात. दुसरी गोष्ट की सातत्याने पाण्यामध्ये येणारे प्रॉब्लेम्स जे आहेत ते त्याच्याने कंट्रोल्स होतात